रेसिपी बघण्याआधी चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून टाका। एका कढईमध्ये 1.5 मोठा चमचा तेल घालूया। 1.5 लहान चमचा तूप, फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी। मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घालूया। 6 ते 7 कढीपत्त्याची पानं, अर्धा लहान चमचा मीठ। मी पाव किलो लाल भोपळा घेतला आहे। याला स्वच्छ करून साल काढून त्याचे तुकडे करून घेतले आहे। हलकासा वर खाली करूया। यात पाव लहान चमचा हळद घालूया। अर्धा छोटा चमचा लाल मिरची पूड, पाव छोटा चमचा जिरे पूड। हलकसं परतून घेऊया। तुम्ही लाल तिखटाच्या जागी हिरवी मिरची वापरू शकता। आपण कमी मसाले वापरून ही भाजी करत आहोत, त्यामुळे तुम्ही लहान मुलांच्या टिफिन मध्येही देऊ शकता। लाल भोपळ्याला मसाले कोट झाले की यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया। गरम पाणी टाकल्याने भाजी अगदी पटकन शिजते। मीठ ऍडजस्ट करून घेऊया। आता याला भोपळा मऊ शिजेपर्यंत झाकून ठेवूया। बर्नरची फ्लेम मीडियम हाय ठेवू शकता, म्हणजे हा साधारण 5 ते 7 मिनिटात शिजतो। भोपळा शिजला आहे की नाही चेक करून घेऊया। भोपळा छान मऊ शिजला आहे। यात 2 ते 3 मोठे चमचे भाजलेल्या दाण्याचं कूट घालूया। वर खाली करून घेऊया। दाण्याचं कूट तुम्ही कमी जास्तही घालू शकता। आपण ही भाजी थोडीशी घट्टसर करतोय, त्यासाठी ह्यातला रस आटवत ठेवूया। अर्धा छोटा चमचा किचन किंग मसाला घालूया। पाव छोटा चमचा साखर। साखर ऑप्शनल आहे। आपली भाजी रेडी आहे। मी याला अंगापुरतच रस ठेवला आहे। यावर कोथिंबीर घालूया। एकदा वर खाली करून घेऊया। भाजी गार होईल तशी थोडी घट्टसर होते, तर आपली झटपट बनणारी बिना कांदा लसूण लाल भोपळ्याची भाजी रेडी आहे।